महत्त्वाची बातमी, अजित पवारांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आहे। बिहार निवडणुकीच्या विजयाबद्दल अभिनंदन केल्याचं कळतंय। राज्यातील काही विषयांवर चर्चा झाल्याची ही माहिती आहे। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे। अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। दिल्लीत जाऊन त्यांनी ही भेट घेतली। बिहारच्या यशाबद्दल त्यांनी अभिनंदन देखील केलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी, मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यानं बिहारच्या विजयाचा आनंद, असं निवेदिता सराफ यांनी म्हटलंय। बिहारच्या विजयाबाबत निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन करण्यात आलंय। ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये बालदिनाचं औचित्य साधून निवेदिता अशोक सराफ यांना गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद होतोय। बिहारचे निकाल धक्कादायक अजिबात नाही, असं सामनातून म्हटलं गेलेलं आहे। निवडणूक आयोग जिंदाबाद, सामना अग्रलेखातून हा निशाणा साधण्यात आलेला आहे। निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून काम करताना दिसत होते, असं देखील म्हटलंय। महाराष्ट्र घडवून आणलं तेच बिहारात झालं, असं देखील सामनात म्हटलंय। तेजस्वी यादवांच्या पराभवासाठी पीएम 5 राज्यांचे सीएम बिहारमध्ये गेले। मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा असेल असं कोणी बोललेलं नाहीये। आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका, फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री म्हणून सांगतो, मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, असं फडणवीसांनी म्हटलंय। मुंबईचा महापौर हा भाजपचा असेल असं कोणीही म्हटलेलं नाही। सगळ्यांनी महायुतीचा म्हटलेलं आहे। आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका। मुंबईचा महापौर महायुतीचा, आता मी मुख्यमंत्री म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता म्हणून तुम्हाला सांगतो, मुंबईतला महापौर महायुतीचाच। पुण्यातील पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणाची ही बातमी आहे। पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीला नोटीस बजावली। चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तेजवानीला नोटीस देण्यात आली। पुणे पोलिसांनी तेजवानीच्या पिंपरी चिंचवडमधील घरी आणि मुंबईतील कार्यालयात नोटीस पाठवली। पुणे पोलिसांनी ही नोटीस पाठवलेली आहे। पुण्यातील जैन बोर्डिंगचं खरेदी खत अखेर कायदेशीररित्या रद्द करण्यात आलंय। पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा खरेदी खत रद्द करण्याचा निर्णय। जैन बोर्डिंग ट्रस्ट आणि बिल्डर विशाल गोखलेंच्या अर्जावर निकाल। जे धर्मदाय आयुक्त आहेत त्यांनी जो आदेश दिला होता, तो आदेश त्यांनी 30/10/2025 रोजी रद्दबातल ठरवला। म्हणजे स्वतःचा आदेश त्यांनी तो रद्द केला आणि ह्या आदेशाच्या अन्वये जे पुढं कारवाई झाली किंवा जे करार झाले किंवा जे दस्त नोंदले गेले ते सगळे रद्द झाले।